पक्षातील मंत्र्यांवर होणारे गंभीर प्रकारचे आरोप आता नवीन नाहीत, पण आजपर्यंत ज्याही मोठ्या नेत्यावर आरोप झालेत त्यांनी नैतिकदृष्ट्या आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। अर्थात याला अपवाद ठरले ते एकमेव धनंजय मुंडे। खरं तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य नेते तथा पक्षप्रमुख आहेत। डॅशिंग आणि परखड नेते अशी महाराष्ट्रभर त्यांनी ओळख निर्माण केली। त्यांच्या स्वतःवर जेव्हा जेव्हा चिखलफेक झाली त्यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, पण स्वतःच्याच पक्षातील धनंजय मुंडेंवर आरोपाच्या फैरी झडत असताना नैतिकदृष्ट्या राजीनामा घ्यावा असे त्यांना वाटले नाही, किंवा ते नामधारी पक्षप्रमुख आहेत, संपूर्ण पक्षावर धनुभाऊंचा होल्ड आहे, असे अनेक प्रश्न आहेत। नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये। संपूर्ण राज्याचं राजकारण सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाने चांगलंच ढवळून निघालं आहे। या हत्या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने होणारी मागणी केंद्रस्थानी आहे। धनुभाऊंच्या अगदी जवळचा आणि त्यांच्या राईट हँड समजला जाणारा वाल्मिक कराड याच प्रकरणात अटकेत असून त्याची चौकशी सुरू आहे। या प्रकरणाचे धागेदोरे कोणत्याही दिशेने विचार केला तरी धनंजय मुंडेंजवळच येऊन थांबतात, असा आरोपही प्रामुख्याने केला जातोय। त्यामुळे की काय आता धनंजय मुंडेंनी नैतिकतेवरून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। अर्थात यात धनंजय मुंडेंची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे, यात किंचितही शंका नाही। पण रोखठोक अजितदादांनाच मोठं नुकसान सहन करावं लागत आहे। पत्रकारांच्या हैराण करणाऱ्या प्रश्नांना उत्तर देता देता अजितदादाच हैराण झाले की काय असं वाटायला लागलं आहे। देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नसावेत याची मुख्य कारणे अशी आहेत की धनंजय मुंडे ओबीसींचं प्रतिनिधित्व करतात। त्यांच्यावर जेव्हा जेव्हा आरोप झाले तेव्हा तेव्हा त्यांनी ओबीसी विक्टिम कार्ड खेळून जेरीस आणलं आहे। ओबीसी मतदार मोठ्या प्रमाणात असून देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला तर ओबीसी वर्ग तुटण्याची भीती त्यांना आहे। आणि दुसरं कारण म्हणजे भाजपने राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला तर मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी नाराज होईल। अजितदादा पक्षाचे बापाणूस, हवं तर एका मिनिटात धनंजय मुंडेंना राजीनामा द्या म्हणू शकतात, पण नेहमी चांगली भूमिका घ्यायची असते तेव्हा अजितदादा निसटता पाय घेतात, हे वेळोवेळी महाराष्ट्राने बघितलंय। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेणं यामागचा अजितदादांचा जवळपास फडणवीस सारखाच हेतू। ओबीसी वर्ग तुटेल आणि राजीनामा घेतल्याचा ठपका लागेल म्हणून दादांनी राजीनाम्याचा विषय सर्वस्वी धनंजय मुंडेंवर ढकलला। पण खरं तर अजित पवार पक्षप्रमुख आणि राजीनामा मुंडेंच्या मनावर म्हणत आहेत हे काही बुवा पटण्यासारखं नाही आणि समजण्यासारखंही नाही। अजित पवार यांच्या पक्षात दुसरा कोणी माणूस नाही का मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळू शकणारा, हे त्यांनाच माहीत। आता प्रश्न या नेहमीच चालढकल वृत्तीने अजितदादांची प्रतिमा डागाळते आहेच, पण महाराष्ट्राचेही मोठे नुकसान होत आहे। मूलभूत प्रश्न राहतात बाजूला आणि एकमेकांवर चिखलफेक करण्यात वेळ निघून जातोय। विकासाची गंगा दारोदारी वाहणार म्हणणारे नेतेच जेव्हा हत्या आणि भ्रष्टाचाराच्या आरोपात प्रसिद्ध होतात त्यावेळी सामान्य माणसांनी कोणाकडे पाहावे। असो, तुर्तास येथेच थांबून आपली रजा घेते। पुन्हा भेटू नव्या मुद्द्यासह इब्लिशच्या आपल्या आणि फक्त आपल्या चॅनलमध्ये।